सोनम रघुवंशी हे नाव संपूर्ण भारताला आणि महाराष्ट्राला माहिती झालेलं आहे। तिचा पती राजा रघुवंशी याची तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने बॉयफ्रेंडच्या मदतीने कशी हत्या घडवून आणली आणि आणखीन 3 लोक तिच्याबरोबर राजा रघुवंशी याची हत्या करण्यासाठी सहकार्य म्हणून तिला लाभले होते। ह्या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये होत आहेत याचे कारण अनेक सांगितले जातात, पण ही सोनम किती विकृती तिच्या मनामध्ये भरली होती। 2 घरं तिने उद्ध्वस्त केले। जर तिला लग्नच करायचं नव्हतं तर तिने आधीच आपल्या घरच्यांना सांगायला पाहिजे होतं, आणि जर कदाचित तिने आपल्या घरच्यांना जर सांगितलेलं असेल तर पूर्णतः या प्रकरणामध्ये तिचे घरचे देखील दोषी असतीलच। ज्या वेळेला पत्रकाराने तिच्या घरच्यांना विचारलं याबाबतीत त्यावेळेला समाधानकारक उत्तर त्यांनी दिले नाही, याचा अर्थ ते पण यामध्ये दोषी आहेत। कारण काय तर राज कुशवाह नावाचा तिचा बॉयफ्रेंड, त्याच्यासाठी तिने राजा रघुवंशी याची हत्या केली। काय कारण तर म्हणले अफेअरमुळे तिने मारलं। हनीमूनसाठी हे दाम्पत्य घरातून निघालं, नंतर कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले, नंतर ते तिथून मेघालय राज्यामध्ये शिलाँग या ठिकाणी, आणि नंतर अचानक ते गायब झाले। 24 तारखेपासून त्यांचं काहीच माहिती नव्हती, आणि नंतर त्याचं प्रेतच त्या ठिकाणी सापडलं। राजा रघुवंशीची बॉडी मिळते, पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की शेवटचा कॉल सोनमचा जातो तिच्या सासूला, पण ज्या वेळेला सोनमने तिच्या सासूला शेवटचा कॉल केला त्यावेळेला राजाचा आवाज कुठेच नव्हता। पाठीमागून बॅकग्राऊंडला देखील त्याचा आवाज येत नव्हता, ना तो बोलला, काहीच त्यावेळेला राजाची हालचाल दिसत नव्हती। त्याच वेळेला खऱ्या अर्थाने राजाला मारून यांनी टाकलेला असेल, आणि त्यामुळेच पूर्ण संशय हा सोनमवर जातो। दुसरा संशय म्हणजे त्यांनी जो गाईड लावला होता त्यांनी सांगितलं की सोनम बरोबर अजून 3 लोक त्यांनी बघितलेले होते। आता त्याला हिंदी बोलता येत नव्हतं, त्याला इंग्लिश आणि त्यांची जी लोकलची भाषा आहे तीच भाषा त्याला कळत होती आणि बोलता येत होती। त्याला हिंदी कळतही नव्हती आणि बोलताही येत नव्हती। त्याने असं सांगितलं त्या गाईडने की सोनम बरोबर आणखीन 3 लोक होते आणि हिंदीमध्ये काहीतरी ते बोलत होते। म्हणजे संपूर्ण हा कट सोनमने 3 लोक तिच्याबरोबर जे होते त्यांच्याबरोबर हिने आखला आणि राजा रघुवंशीची हत्या केली। त्याच्यामधले 2 जण संशयित पोलिसांनी पकडलेले आहेत, एक मात्र त्या ठिकाणी अजून बेपत्ता आहे। त्यानंतर सोनमचा जो गाडीचा जो चालक आहे तो देखील, त्यानंतर असं सांगितलं जातं की गाजीपूर धाब्यावर सोनम ही थांबली, आणि तिथं गाजीपूर धाब्यावर थांबून तिने घरच्यांना फोन केला, आणि फोन केल्यानंतर मग तिला तिथे पकडलं। पण ही केस 2 राज्याची आहे, मेघालय आणि इंदोर। मेघालय पोलिसांनी पकडलं तिला, इंदोर पोलिसांच्या हवाली केलं, आणि 16 दिवस त्या ठिकाणी ती फरार राहिली होती। 16 दिवसानंतर ती पकडण्यात आली। बऱ्याच दिवसाची तिची प्लॅनिंग होती। आता ती प्रॉपर्टी हडपण्याच्या निमित्ताने तिने प्लॅनिंग केली का आणखीन काय दुसरं कारण आहे हे काही अद्याप कळालेलं नाही। प्रॉपर्टीज जर तिला हडपायची असेल म्हणून कदाचित तिने लग्न केलं असेल, आणि हनीमूनला गेल्यानंतर प्रियकराच्या मदतीने तिने राजा रघुवंशीची हत्या केली। आई वडिलांना देखील विचार करायला पाहिजे की दोन्ही घरं तिने बर्बाद केले। आपण ज्या वेळेला मुलामुलींची लग्न जमवतो त्यावेळेला आजकाल आईबापाच्या मनावर लग्न जमवतात लोक, पण ह्या गोष्टी न करता मुलामुलींना विश्वासामध्ये घेऊनच लग्न पुढे जमवावीत। हे जर विश्वासात नाही घेतलं तर बघा या ठिकाणी 2 घरं बर्बाद झालेली आपल्याला बघायला मिळतात। म्हणून मुलामुलींना विश्वासात घेऊनच लग्न हे जमवले पाहिजेत।